नमस्कार मित्रांनो. आपला महाराष्ट्र बीडकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मित्रांनो सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलोत. मित्रांनो, मी रेल्वे स्थानकापासून आपल्या परळीकडे जाणाऱ्या जे काम आहे मित्रांनो, ते आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत मित्रांनो. मित्रांनो, जर बघितलं तर मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं तुम्हाला की रेल्वे स्थानकापासून म्हणजे आपल्या इकडं नवगण राजुरीकडे जाणाऱ्या जे पटऱ्या टाकण्यात आल्या होत्या त्या आपण बघितल्या. तर मित्रांनो, रेल्वे स्थानकापासून या साईडला बी आपण समोर पाहू शकतोय. समोर एक कशा पद्धतीने या ठिकाणी पटरी टाकण्यात आलेली आहे. मित्रांनो, इथून जवळपास एक दीड किलोमीटर अंतरावरती पटरी टाकण्यात आलेली. जर मित्रांनो बघितलं तर आपला जो बार्शी रोड आहे मित्रांनो, बार्शी रोडवरती मोठ्या ब्रिजचं काम चालू आहे. ब्रिजचं काम चालू असल्यामुळं या ठिकाणी थोडंसं कामाला थोडंसे म्हणजे खूप स्लो चालू आहे मित्रांनो. या परिसर जोपर्यंत ते ब्रिजचं काम होत नाही मित्रांनो पूर्ण, तोपर्यंत या साईडला एवढी म्हणावी गती येणार नाही मित्रांनो. जर वरच्या साईडला जर बघितलं मित्रांनो, मी कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं. काल मी 20 तारखेला व्हिडिओ शूट केला होता मित्रांनो, काकडहिरा फाट्यापाशी. काकडहिरा फाट्यापाशी बघितलं तर काल आपण पाहू शकतो. काल जर बघितलं तर मित्रांनो त्या ठिकाणी स्लीपर टाकले होते मित्रांनो. स्लीपर हातरून पॅनल टाकले होते. ते थोड्या प्रमाणामध्ये काम बाकी होतं. तर मित्रांनो, आज त्या ठिकाणाहून मी बाईकवर येत होतो काकडहिरा फाट्यापासून. तर मित्रांनो त्या ठिकाणी मी बघितलं तर पूर्ण ओव्हरऑल सगळं काम झालेलं आहे मित्रांनो. आता त्याच्यावरती लवकरच खडी टाकून वगैरे स्लीपरवरती जी खडी असते ती खडी टाकण्याचं काम लवकरच सुरू करणार आहेत. आणि मित्रांनो त्याच्यानंतर आपला जो सराटा फाट्यापासला जो ब्रिज आहे मित्रांनो, त्या ब्रिजचं जो साईडने जे रस्ता काढून दिला होता, म्हणजे आता ते ब्रिजचं काम करण्यामुळे त्यांना साईडने थोडा रस्ता काढून देण्याचं काम चालू आहे मित्रांनो त्या ठिकाणी. ते रस्ता जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत त्या ब्रिजचं काम असेल किंवा ब्रिजच्या बाजूला जो सिमेंट रोड बनवलेला आहे क्रॉसिंगसाठी, तर तो त्या ठिकाणी काम चालू आहे मित्रांनो. लवकरच ते काम पण आता प्रगतीपथावर आहे. आणि ब्रिजच्या जे काकडेरा साईडला जे डिफरन्स बघितला होता त्या दिवशी मी व्हिडिओ बनवला होता काकडीच्या साईडला, त्या ठिकाणी पण खडी हातरून स्लीपर टाकण्यात आलेले आहेत. ते पण काम मित्रांनो अतिशय वेगामध्ये चालू आहे. तर मित्रांनो जर बघितलं तर मित्रांनो, नगर अहमदनगर ते बीड रेल्वे स्थानक मित्रांनो फक्त 1 किलोमीटरचा डिफरन्स सध्या बाकी, म्हणजे रोड टाकण्याचा, पटरी हातरण्याचा. तर मित्रांनो तेवढंच एक किलोमीटरचा डिफरन्स पूर्ण झाल्यानंतर जवळपास बीड बीड रेल्वे स्थानकापर्यंत जवळपास ट्रेन मित्रांनो येणार आहे. आता लवकरच ट्रेन मित्रांनो नवीन ज्या ट्रॅक असतात ती ट्रॅक घेऊन मित्रांनो लवकरच बीड रेल्वे स्थानकावरती ती ट्रेन ट्रॅक टाकत टाकत बीड रेल्वे स्थानकापर्यंत येणार आहे. लवकरच ती पूर्ण नवीन पटऱ्या बसविल्यानंतर ज्या जुन्या पटऱ्या त्या काढून पुन्हा नवीन पटऱ्या टाकल्या जातात. त्या पटऱ्या मित्रांनो झाल्यानंतर नवीन ट्रॅक झाल्यानंतर लवकरच त्याच्यावरती जानेवारीमध्ये CRS टेस्टिंग केली जाणार आहे मित्रांनो. CRS टेस्टिंग झाली तर लवकरच आपल्या बीडपर्यंत म्हणजे फेऱ्या वगैरे ट्रेनच्या सुरू होतील. म्हणजे लोकल सध्या सुरू करतील. पण जोपर्यंत मित्रांनो परळीपर्यंत कनेक्टिव्हिटी होत नाही किंवा परळीपर्यंत पूर्ण रेल्वेचं काम होत नाही तोपर्यंत म्हणावं अशा आपल्याला या रोडवरून जे ट्रेनची ट्रॅफिक असते किंवा ट्रेन जास्त प्रमाणात असतील तर त्या ट्रेन ह्या भागातून जास्त जाणार नाहीत. लवकरच ते काम पण पूर्ण होईल मित्रांनो. 1 वर्षाच्या आत जवळपास बीड रेल्वे स्थानकापर्यंत पूर्ण काम, परळी ते बीड हे पण काम 1 वर्षापर्यंत अंदाजे होऊ शकते सगळं काम. कारण की ओव्हरऑल बघितलं तर बऱ्याचशा ठिकाणी काम झालेलं मित्रांनो. जर मागच्या साईडला जर बघितलं शिवणी ते जवळपास वडवणीचं रेल्वे स्थानक तिकडे पण पटरी टाकण्यात आलेली. त्याच्यावरती फक्त खडी टाकण्याचं काम बाकी आहे. म्हणजे बरचसं काम टप्प्याटप्प्यामध्ये बऱ्याचशा परिसरामध्ये झालेले काम राहिले. ते थोडंफार जे ब्रिजेस वगैरे असतील त्याचं काम थोड्याफार प्रमाणामध्ये पेंडिंग राहिलेले ते पण आता लवकरच होऊन जाईल. 1 वर्षाच्या आतमध्ये मित्रांनो जवळपास अहमदनगर ते परळी हे पण कनेक्टिव्हिटी लवकर होऊ शकते. या ठिकाणी मी सध्या बीडच्या रेल्वे स्थानकाला आहे. बीडच्या रेल्वे स्थानकापासून जे परळीकडे जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गावरती मी आहे. आणि सध्या आपण या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर सध्या या ठिकाणी स्लीपर हातरून त्याच्यावरती पॅनल टाकून या ठिकाणी काम चालू आहे. समोर आपण पाहतो मित्रांनो पुढे हायवा वगैरे चालू दिसत. ते हायवा वगैरे जे बघतोय आपण मित्रांनो ते एकदम म्हणजे आपण जो धारवंटा जो गाव आहे त्या गावाकडे जाणारा पुढचा रोड आहे मित्रांनो. कारण की बार्शी रोड पुढे मित्रांनो आपला जो सोलापूरकडे जाणारा रोड आहे त्या ब्रिज पर्यंत म्हणजे काम काही चालू आहे. तर ब्रिजचं पण काम पेंडिंग राहिलेलं असल्यामुळे या साईडला म्हणा असा असा वेग नाहीये
मित्रांनो, समोर आपण पाहू शकतो या ठिकाणी सध्या काम चालू आहे रेल्वे स्टेशनचं. आणि मित्रांनो, या ठिकाणी जे बीडच्या परळीकडे जाणारा जो साईडला जे पाहतोय आपण या ठिकाणी, त्या ठिकाणी असे ट्रॅक टाकण्यात आलेले आहेत. या ठिकाणी 2 ट्रॅक टाकण्यात, त्याच्या समोर आपण जी खडी पाहतोय मित्रांनो, ती खडी म्हणजे दुसऱ्या ट्रॅकसाठी तयार करण्यात आलेली. म्हणजे त्या ठिकाणी दुसरा ट्रॅक पडणार आहे मित्रांनो. या ठिकाणी एक ट्रॅक ऑलरेडी या ठिकाणी स्लीपर वगैरे हातरून यावरती पॅनल टाकण्यात आलेले आहेत. समोर आपण पाहतोय मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी बीड रेल्वे स्टेशनचं परळीकडे जाणाऱ्या मार्गाचं काम चालू आहे या ठिकाणी. पाहू शकतो अतिशय वेगाने ह्या परिसरामध्ये सध्या काम चालू आहे. आणि समोरच आपण मित्रांनो हे पाहू शकतो, यांचे जे आहेत यंत्रणा या ठिकाणी पोकलँड वगैरे खूप अशी मोठी यंत्रणा बीड रेल्वे स्टेशनवरती काम करत आहे मित्रांनो. कारण की बीड रेल्वे स्थानकाकडून परळीकडे जाणाऱ्या मार्गावरती खूप अशी मोठी यंत्रणा या ठिकाणी चालू आहे. आणि मित्रांनो, बीड रेल्वे स्थानकापासून ते आपल्या अहमदनगरकडे किंवा नवल राजुरीकडे जाणाऱ्या जो मार्ग आहे, त्या ठिकाणी पण खूप मोठं असं भराईचं काम मित्रांनो, खूप 20 ते 25 हायवा 2-3 पोकलँडच्या साहाय्याने या ठिकाणी त्याचे पूर्ण भराई करण्याचं काम ह्या परिसरामध्ये चालू आहे मित्रांनो. पाहू शकतो मित्रांनो, या ठिकाणी जे आसपासचे रहिवासी आहेत मित्रांनो, किंवा रहिवासी किंवा शहराचे, हे समोर पाहतो हे सगळं बीड शहर आहे मित्रांनो. या ठिकाणचे जे परिसरामधले जे रहिवासी आहेत, लोक आहेत मित्रांनो, या ठिकाणी आपलं संध्याकाळी फिरण्यासाठी आणि एक आपलं संध्याकाळचा मूड चांगला फ्रेश ठेवण्यासाठी बीडच्या रेल्वे स्थानकावरती येऊन बसतायत. सगळ्यांची चर्चा होती या ठिकाणी, बोलतायत. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा मित्रांनो, लाईक करा.